नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचं ते म्हणजे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आता पिरियॉडिक क्लासिफिकेशनमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्या आधी आपल्याला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, त्या माहिती करून घेऊ आपण. बरं, 3 शब्द लिहिले तिथे: एलिमेंट्स, कंपाऊंड्स आणि मिक्सचर्स. या 3 गोष्टी काय असतात ते आधी लक्षात घ्या. कंपाऊंड्स, मिक्सचर्स म्हणजे काय असतं तर आपल्या मनावरती प्रपोर्शनमध्ये आपण जे काही गोष्टी मिक्स करू की त्या गोष्टीपासून, समजा ए बी सी या 3 गोष्टी होत्या, या आपल्या मनावरती किती घ्यायच्यात त्या घेतल्या आणि त्याच्यापासून एक नवीन पदार्थ तयार केला, ए प्लस बी प्लस सी. तर हे जे प्रकार आहे की हा मिक्सचर. याचं थोडक्यात उदाहरण म्हणजे काय असतं बघा, आपण घरी केलेला चिवडा जो असतो की हा मिक्सचरचं उदाहरण आहे. त्याच्यामध्ये आपण आपल्या मनावरती पदार्थ टाकू शकतो, ज्याला जसं आवडतं तसं त्या पद्धतीने मिक्सचर केलेलं असतं. कंपाऊंड्स काय असतात? कंपाऊंड्स म्हणजे काय असतं तर एक फिक्स प्रपोर्शन असतं. या फिक्स प्रपोर्शनमध्ये ज्या वस्तू बनलेल्या असतात की ते म्हणजे कंपाऊंड्स असतात. फिक्स प्रपोर्शन असते इथे काय होतं, डिझायर्ड प्रपोर्शन होतं, जसं पाहिजे तसं. इथे फिक्स प्रपोर्शन. उदाहरण काय याचं, समजा H2O आहे. आता प्रपोर्शन काय, हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1 असे 2 ॲटम्स एकत्र आले की तुम्हाला काय मिळते तर H2O चा 1 मॉलिक्यूल मिळते. मग आता यावेळेला काय होतं बघा, हायड्रोजनचे 2 आहेत. मग इथं जर मला असं वाटलं की हायड्रोजन एकच घ्यायचं आहे आणि ऑक्सिजन एक घ्यायचं आहे, तर आता पदार्थ जो आहे ना हा H2O होणार नाही. आता होणारा पदार्थ जो आहे, आता त्याचं प्रपोर्शन चेंज केलं मधल्या एलिमेंट्सचं की तुमचा जो पदार्थ तयार होणार आहे तो वेगळा असेल. म्हणजे इथं प्रपोर्शन महत्वाचं असतं. फिक्स प्रपोर्शन असेल तर कंपाऊंड, आपल्या मनावरती प्रपोर्शन असेल, डिझायर्ड प्रपोर्शन असेल तर काय मिक्सचर्स. आणि एलिमेंट्स काय असतात तर प्युरेस्ट फॉर्म असतो हा. कुठल्याही सबस्टन्सचा प्युरेस्ट फॉर्म म्हणजे काय असतं तर एलिमेंट्स असतात. म्हणजे याचा अर्थ काय होते तर एलिमेंट्स आहेत की नाही बेसिक, सगळ्यात बेसिक गोष्ट काय याच्यामधली, कुठल्या याच्यामधली तर एलिमेंट्स आहेत. मग आता एलिमेंट्स आपल्याकडे आहेत किती असे एलिमेंट्स, तर आपल्याकडे आहेत 118 एलिमेंट. मग 118 एलिमेंट्सचा जर अभ्यास करायचा असेल की नाही आपल्याला, तर प्रत्येकाची प्रॉपर्टी बघणं किती अवघड जाईल जरा विचार करा. प्रत्येकाची प्रॉपर्टीचा अर्थ काय, तुमच्याकडे 118 एलिमेंट आहेत. 118 एलिमेंटसाठी जर तुम्ही अभ्यास करायचं ठरवलं, एक एलिमेंट्सच्या केमिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टीज जर तुम्ही अभ्यास करायचे म्हटलं तर तुम्हाला खूप मोठा अभ्यास करावा लागेल आणि चार्ट बनवावं लागेल. त्याचं ऑर्गनाईज काही करता येते का, एवढा मोठा अभ्यास करण्यापेक्षा त्याला ऑर्गनाईज करून काही वेगळ्या पद्धतीने आपल्याला करता येतं का, हे शोधण्याचा ज्यावेळेस प्रयत्न झाला सुरू, त्यावेळेस काय सापडलं की आपण यांना ग्रुप करू शकतो आणि या ग्रुपमधून त्यांच्यासारख्या प्रॉपर्टीज रिपीट होणाऱ्या काही एलिमेंट्स आपल्याला मिळतील. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या एलिमेंट्सचा अभ्यास करायची गरज नाही पडणार आपल्याला. आणि या सगळ्या गरजेवरून जो सध्याचा पिरियॉडिक टेबल आहे की हा पिरियॉडिक क्लासिफिकेशन, पिरियॉडिक टेबल तयार झाला. त्याच्यानंतर पिरियॉडिक टेबल कशामुळे तयार झाला तर एक गरज होती. काय गरज होती तर या एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन करायला गरजेचं होतं. कशासाठी क्लासिफिकेशन करायचंय तर काहीतरी त्याच्यामधून आपल्याला अभ्यास करायला जे आहे की सोपं जाईल. प्रॉपर्टीज सगळ्याच्या सगळ्या एलिमेंट्सची अभ्यास करायची गरज पडणार नाही. 118 एलिमेंट्स जर आपण ग्रुपमध्ये रूपांतर केलं तर आपल्याला त्या पद्धतीने अभ्यास करता येईल. आता हे क्लासिफिकेशन जे आहे ते कशा पद्धतीने केलेलं आहे, पिरियॉडिक टेबल कसा आला. आपण एक साधं उदाहरण जर बघितलं, समजा आपण आपल्या घरामधल्या काही वस्तू असतात शेल्फमध्ये ठेवलेल्या, किचनमध्ये बघा काय असतं त्या, तर एक व्यवस्थित पर्टिक्युलर जशा लागतात की नाही आपल्याला, जशा गरज आहे आणि सारख्या सारख्या वस्तू सगळ्या आहेत की नाही एका खाली एक किंवा एका बाजूला एक अशा पद्धतीने ठेवलेल्या असतात. कुठेही ठेवलेल्या नसतात सगळ्या. मग कुठेही ठेवल्या असतात तर काय झालं असतं, ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस आपल्याला ते शोधावे लागले असते. आता वेगवेगळं व्यवस्थित ऑर्गनाईज केल्यामुळे काय होतं आपल्याला की ही पर्टिक्युलर गोष्ट या ठिकाणी सापडणार आहे ती त्याच ठिकाणी आपण शोधू, म्हणजे आपल्याला लवकर मिळेल ती. आणि त्याच्यासोबत त्याच्यासारख्या पदार्थ, त्याच्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या पण त्याच ठिकाणी असतील कुठेतरी. म्हणजे प्लेट्स असतील तर प्लेट्स, कप असतील तर कप, ग्लास असतील तर ग्लास, अशा पद्धतीने आपण लावलेलं असतं. काय होतं रे की आपल्याला व्यवस्थित सापडतं पण पटकन आणि त्या गोष्टी ऍक्सेस करायला पण आपल्याला वेळ कमी लागतो. मग पिरियॉडिक टेबल पण याच्यासाठी सगळ्या एलिमेंट्सचा अभ्यास करायची गरज नाही पडत. मला आपल्या पिरियॉडिक टेबल मधल्या काही गोष्टींचा अभ्यास केला की त्याच्यासारखे सिमिलर प्रॉपर्टीज आपल्याला कुठेतरी मिळतात. मग त्याच्यावरून आपल्याला त्याचा अभ्यास करता येतो व्यवस्थित. आता याच्यानंतर आपल्याला क्लासिफिकेशन कोणी कोणी केलं होतं, बऱ्याच लोकांनी क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला होता. एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन जे आहे की नाही खूप साऱ्या सायंटिस्टने प्रयत्न केल्यानंतर सापडलं काय काय तर एलिमेंट्सचं ग्रुपिंग करत असताना 2-3 सायंटिस्ट जे आहेत की नाही यांचंच फक्त नाव आपण घेतो, कारण त्यांनी एक वेगळा प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नावरून आपल्याला ज्या गोष्टी बाकीच्या माहिती झाल्या की या आजचा मॉडर्न पिरियॉडिक टेबल. त्यातलं सगळ्यात पहिलं नाव होतं ते म्हणजे डोबेरेनर. डोबेरेनर जो होता की नाही हा एक सायंटिस्ट, याने काय केलं ते आपण नंतर बघू. दुसरा जो माणूस होता तो म्हणजे न्यूलँड्स. आणि तिसरं एक महत्वाचं नाव म्हणजे, आणि तिसरं महत्वाचं म्हणण्यापेक्षा सगळ्यात इम्पॉर्टंट नाव
ते म्हणजे मेंडेलिव्ह. हा मेंडेलिव्हला जे की नाही मॉडर्न पिरियडिक टेबलचा फादर म्हटलं जातं. का बरं? तर ते आपण नंतर बघूया. बघा, या दोन व्यक्तींनी खूप चांगला प्रयत्न केला होता, डोबे रायनर आणि न्यूलँड. आता या दोघांच्या अभ्यास करायचे. आता ट्रायड्सचा अर्थ काय होते, तर 3 गोष्टींचा जो ग्रुप असतो की नाही, ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स म्हणजे ट्रायड असतं. ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स, जसं पायथागोरसचं ट्रिपलेट असतं तसं डोबे रायनरचं ट्रायड. मग आता डोबे रायनरने सुरुवातीला अभ्यास करत असताना 1800च्या दरम्यान, इसवी सन 1800च्या दरम्यान त्याला काय सापडलं की काही एलिमेंट्स जे आहेत की नाही त्यांचं जर आपण ग्रुपिंग केलं अशा पद्धतीने ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये, तर आपल्याला काही प्रॉपर्टीज जे आहेत की नाही या मिळतात. मग त्या प्रॉपर्टीज मिळत असताना त्याच्याकडे एलिमेंट्स खूप कमी होते त्यावेळेस, साधारणतः 30 एक एलिमेंट त्याला माहिती होते. मग 30 एक एलिमेंट त्या काळातले माहिती असलेले एलिमेंट्सचं ग्रुपिंग त्याने करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या काही अडचणी पण आल्या. आधी आपण ते ग्रुपिंग कसं केलं आपण ते बघूया. त्याने काय केलं, समजा ए, बी आणि सी असे 3 एलिमेंट होते वेगवेगळे. आता त्याने काय केलं, वेगवेगळे एलिमेंट्स पण कसले, सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज असणारे. मग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज असणारे एलिमेंट त्याने एकाखाली एक इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहिले. इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये कशाच्या, तर ॲटॉमिक मासच्या. म्हणजे ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये त्याने सगळ्या गोष्टी मांडल्या. आणि त्याच्यानंतर त्याला काय ऑब्झर्व झालं, तर मधला जो एलिमेंट आहे की नाही, हा मधला एलिमेंट याचा ॲटॉमिक मास, मधल्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास किती आहे, तर शेवटचे 2 राहिलेले जे एलिमेंट आहेत की नाही, पहिला आणि शेवटचा, पहिला आणि तिसरा, या 2 एलिमेंटच्या ॲटॉमिक मासच्या ॲव्हरेज काय आहे. ॲटॉमिक मासचं याचं किती आहे, बीचं ॲटॉमिक मास, तर ए प्लस सी म्हणजे एचा ॲटॉमिक मास अधिक सीचा ॲटॉमिक मास भागिले 2 असं केलं की आपल्याला कोणाचं ॲटॉमिक मास मिळते, तर बीचं. याला त्याने काय नाव दिलं, ट्रायड. काय सांगितलं त्याने, तर इफ वी अरेंज द एलिमेंट्स शोइंग द सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास, देन द मिडल एलिमेंट शोज किंवा मिडल एलिमेंट हॅव द ॲटॉमिक मास ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ अदर 2 एलिमेंट्स. मग आता ॲव्हरेज ॲटॉमिक मास कसं मिळतं तुम्हाला, 3 एलिमेंट्स आहेत. समजा त्याने एक प्रॉपर्टी आपल्याला ट्रायड दिलं होतं आपल्याला, ते म्हणजे काय होतं, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. लिथियमचा ॲटॉमिक मास जे आहे ते अप्रॉक्सिमेट ॲटॉमिक मास आहे 6.9. आता ॲटॉमिक मास जे आहे ते कशामध्ये मोजलं जातं, जसं आपण मासचं युनिट जे 1 किलोग्रॅम आहे, तसं ॲटॉमिक मासचं युनिट जे आहे हे लक्षात ठेवा, ते म्हणजे ॲटॉमिक मास युनिट, AMU या शब्दामध्ये मोजलं जातं. कारण खूप निग्लिजिबल मास असतं ते, त्यामुळे त्याला असं ॲटॉमिक मास युनिट हे वेगळं युनिट वापरावं लागतं. सोडियमचा ॲटॉमिक मास 23 आहे. त्याच्यानंतर आहे पोटॅशियम. पोटॅशियमचा ॲटॉमिक मास आहे 39. आता काय झालं बघा, त्यांनी या तिघ जणांच्या केमिकल प्रॉपर्टी सारख्या आहेत. कशासाठी, सिमिलर केमिकल प्रॉपर्टी असणारे एलिमेंट त्यांनी एकत्र खाली लिहिले, त्यांचं ॲटॉमिक मास लिहिलं. आता ऑब्झर्व त्याने जे सांगितलं रोल तो लागू होतं की ते जरा चेक करा. ॲटॉमिक मास कोणाचं, सोडियमचं, बघा 23 यायला पाहिजे, काय या दोघांचं ॲव्हरेज. मग 6.9 प्लस 39, 6.9 प्लस 39 म्हणजे किती येत आहे, तर 45.6 डिवाइड बाय 2. आता 45.6 डिवाइड बाय 2 म्हणजे काय येते, 45.9 डिवाइड बाय 2 म्हणजे काय येते, तर अप्रॉक्सिमेट उत्तर किती येते याचं, तर 23. म्हणजे ॲटॉमिक मास किती झालं बघा, इक्वल आला याच्या. म्हणजे त्याने सांगितलं जे ट्रायड होतं ते लागू झालं. आता हे ट्रायड जे आहेत की नाही, हे सगळेचे सगळे एलिमेंट्स ट्रायड्स दाखवत नव्हते. ही एक खूप मोठं लिमिटेशन होतं. त्यावेळेस नोन एलिमेंट्स जेवढे होते की नाही ते एलिमेंट्स सुद्धा सगळेचे सगळे ट्रायड दाखवत नव्हते. त्यानंतर नवीन एलिमेंट जर सापडला तर त्याला अरेंज कुठं करायचं किंवा कशा पद्धतीने त्याला लिहायचं याच्याबद्दलही काही माहिती नव्हती डोबे रायनरला. म्हणजे डोबे रायनरला प्रिडिक्ट करता आलं नाही की नवीन एलिमेंट सापडलं तर त्याला कसं लावायचं, कशी अरेंजमेंट करायची, आणि एक्झिस्टिंग सगळे एलिमेंट सुद्धा ट्रायड दाखवत नव्हते. हे खूप मोठं लिमिटेशन होतं. ते 2 ट्रायड त्याने अजून सांगितले आपल्याला, दुसरे 2 ट्रायड आपल्याला दिलेले आहेत ते म्हणजे काय, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम, क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन. आता यांचे ॲटॉमिक मास आपल्याला दिलेले आहेत, आपण जरा चेक करूया, क्रॉस चेक करूया याचं होते कधी. काय सांगितलेलं आपल्याला, ए प्लस सी म्हणजे पहिला आणि शेवटचा एलिमेंट यांचा ॲटॉमिक मासचा ॲव्हरेज काढायचा आपल्याला. 40 प्लस 134.3 भागिले 2 किती उत्तर मिळतं तुम्हाला बघा, 177.2, 177.3 भागिले 2 भागा 16 बेसक 12, 88.6. आता हे आणि हे ॲप्रॉक्सिमेट मास जर बघितलं तर सारखं आहे, 87.6, 88.6. म्हणजे हे डोबे रायनरचं ट्रायड जे आहे ते आहे. त्याच्यानंतर क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन असं एक एक्झाम्पल आहे. ॲटॉमिक मास आपल्याला दिलेले 35.5, 79.9, 126.9. तिथं पण आपण ॲव्हरेज मास काढायचा आपल्याला. 35.5 प्लस 126.9 अपॉन 2. बघा बेरीज करून किती येते, 9 आणि 5 14, 6 आणि 6 12, 2 आणि 3 आणि 3 6, 162,
भागिले 2. 82 16 2 81.2 हे पण अप्रॉक्सिमेट मास जे आहे ते सारखे आहे. म्हणजे ब्रोमिन पण क्लोरीन ब्रोमिन आयोडीन हा एक ट्रायड आहे. कॅल्शियम स्ट्रॉन्शियम बेरियम हे एक ट्रायड आहे. पुस्तकामध्ये आपल्याला काही एक्झाम्पल दिले खाली मॅग्नेशियम कॅल्शियम स्ट्रॉन्शियम बेरियम मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असे एक्झाम्पल आपल्याला दिलेले. ते जरा चेक करून बघा. ॲटॉमिक मासेस तुम्हाला दिलेले आहेत. ॲटॉमिक मास काय करायचं इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लावायचे. पहिल्यांदा इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लावल्यानंतर पहिल्या आणि तिसऱ्या ॲटॉमिक मासचा ॲव्हरेज जर मधल्या ॲटॉमिक मासात कळालं तर तो डोबेरॉनचा ट्रायड आहे, अन्यथा नाही. न्यूलँडचा ऑक्टेव म्हणजे काय असतं अष्टक. संगीतामध्ये काय असतं बघा, संगीतामध्ये 7 स्वर असतात. सा रे ग म प ध नि सा. तसं त्याने 7 स्वर बघितले, 8वा स्वर परत 6 येतो, 8वा स्वर परत 6 येतो. त्यामुळे त्याला काय ऑब्झर्व झाला होता, याने 3-3चं ग्रुप केलं होतं. त्याने काय सांगितलं की जर आपण ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये एलिमेंट्स लावले सगळे तर काय मिळतं आपल्याला. इन्क्रीजिंग ऑर्डर कुणाची आहे तिथं पण तर ॲटॉमिक मासचीच आहे. दोघांनी पण सेम कन्सेप्ट वापरली, ॲटॉमिक मासचीच इन्क्रीजिंग ऑर्डर वापरली. मग ॲटॉमिक मासचं इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लावल्यानंतर त्याला काय ऑब्झर्व झालं तर पहिला एलिमेंट आणि त्याच्यानंतर 8वा एलिमेंट या दोघांच्या प्रॉपर्टीज आहेत की नाही या सिमिलर येत आहेत असल्याचं म्हणणं होतं. एक पहिला एलिमेंट 8वा, त्याच्यानंतर 7वा 8वा म्हणजे 15वा एलिमेंट. पहिला 8वा आणि 15वा अशा एलिमेंट्सची प्रॉपर्टीज आहेत ना या सिमिलर प्रॉपर्टीज शो करतो असं त्याने सांगितलं. न्यूलँडचा ऑक्टेवचा लॉ काय सांगितलं मग तर काय सांगितलं बघा. If we arrange the elements in the increasing order of atomic mass, then the every eighth element shows the similar chemical properties that of the first element. हा त्याचा नियम होता. दॅट ऑफ म्हणजे काय तर पहिल्या एलिमेंट सारख्या प्रॉपर्टीज 8वा त्याच्यानंतर 8वा त्याच्यानंतर 8वा असे एलिमेंट दाखवत होते. आता न्यूलँडने ज्यावेळेस हे सगळं करण्याचा प्रयत्न केला की नाही त्यावेळेस त्याच्याकडे नॉन एलिमेंट्स जे होते की नाही त्यावेळेस काळामध्ये ते होते 56. म्हणजे 56 एलिमेंट्सचं त्याने अरेंजमेंट कशी केली तर त्याने काय केलं 7 आडव्या ओळी आणि 8 उभे कॉलम अशा गोष्टी घेतल्या. 7 उभे कॉलम आणि 8 आडव्या ओळी असे घेतले कप्पे त्याने. बघा त्याच्यानंतर न्यूलँडने जे अरेंजमेंट केली होती की नाही त्या अरेंजमेंटचा एक चार्ट आपल्याला पुस्तकात दिला आहे, तिथं काढलेलं आहे मी. काय चार्ट दिलेला आहे न्यूलँडने काय केलं तर त्याच्याकडे जे 56 एलिमेंट्स त्यावेळेसच्या काळामध्ये माहिती होते की नाही या 56 एलिमेंटला उभ्या 7 ओळी आणि आडव्या 8 ओळी अशा पद्धतीने अरेंज केलं. पण हे अरेंज करत असताना त्याला जे एलिमेंट्स नोन होते तेवढेच एलिमेंट्स त्याने अरेंज केले. त्याच्यानंतर नवीन भविष्यामध्ये एलिमेंट सापडणार नाहीत असं गृहीत धरून त्याने ही अरेंजमेंट केली होती. ही करत असताना पण त्याने काही काही लिमिटेशन्स आहेत त्याच्या या पूर्ण लॉचे. ते लिमिटेशन्स आपल्याला अभ्यास करायचे. बघा त्याच्या आधी आपण अभ्यास करूया टेबलचा. काय बघा लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, सिमिलर प्रॉपर्टीज दाखवायला लागले. म्हणजे त्याचा लॉ काही प्रमाणामध्ये योग्य होता. काय काय दाखवत आहे लिथियमच्या आणि सोडियमच्या आणि पोटॅशियमच्या प्रॉपर्टीज बघा सारख्या प्रॉपर्टीज मिळतील तुम्हाला. त्याच्यानंतर बेरियम आणि मॅग्नेशियम सारख्या प्रॉपर्टीज आहेत. हे फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन यांच्या प्रॉपर्टीज परत सारख्या येतात. मग आता याच्यामध्ये लिमिटेशन्स काय काय होते अशा पद्धतीने अरेंजमेंट तर व्यवस्थित केली होती पण काही गोष्टी त्याने अभ्यासात घेतल्या नाहीत त्यामुळे त्याचं थोडीशी अडचण झाली. ती म्हणजे नवीन एलिमेंट सापडले तर ते कुठे ठेवायचे प्लस अजून काही लिमिटेशन्स होते ते लिमिटेशनचा आपण अभ्यास करूया. पहिलं लिमिटेशन म्हणजे ते महत्त्वाचं लिमिटेशन काय होतं तर ॲप्लिकेबल अप टू कॅल्शियम ओनली. म्हणजे कॅल्शियम पर्यंतच हा लॉ जो आहे तो लागू होत होता. कॅल्शियमच्या नंतरचे एलिमेंट जे की नाही हे 8वा एलिमेंट परत पिरियडिसिटी दाखवत नव्हता आणि प्रॉपर्टीज त्याच्याने सिमिलर होत नव्हत्या. याचा अर्थ कॅल्शियम आणि झिंकच्या प्रॉपर्टीज सारख्या नाही आहेत, झिंक आणि स्ट्रॉन्शियमच्या प्रॉपर्टीज सारख्या नाही आहेत. अशा पद्धतीने त्या प्रॉपर्टीज ज्या आहेत की नाही आता पुढच्या मिसमॅच होऊ लागल्या. दुसरं काय होतं तर त्याने काय केलं तर काही एलिमेंट्स ॲटॉमिक मासचे की नाही सारखं असल्यामुळे सारखं राऊंड फिगरमधला ॲटॉमिक मास सारखं असल्यामुळे त्याने एकच जागेवरती 2 एलिमेंट लावले. कोबाल्ट आणि निकेल, सेरियम आणि लॅन्थॅनम एकच जागेवरती ठेवले 2 एलिमेंट. मग आता ही एक लिमिटेशन झालं. तिसरं लिमिटेशन काय होतं बघा तर डिफरंट प्रॉपर्टीज असलेले एलिमेंट एकाच ग्रुपमध्ये आले, एकाच कॉलममध्ये आले. कुठे आहेत ते कोबाल्ट आणि निकेल मेटल आहेत पण आले कुठं तर हॅलोजन्समध्ये नॉन मेटलमध्ये आले. फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन हे नॉन मेटल्स आहेत. नॉन मेटलमध्ये कोबाल्ट आणि निकेल आलं. कोबाल्ट आणि निकेल सारख्या प्रॉपर्टीज सिमिलर असणारा फेरस जो आहे तो परत एकदा इकडे नॉन मेटलच्या कॅटेगरीमध्ये जाऊन बसला. फेरस कुठे गेलेला आहे ऑक्सिजन आणि सल्फर नॉन मेटल आहेत, फेरस मेटल आहे. नॉन मेटलच्या कॅटेगरीमध्ये फेरस आला परत. मग या दोघांच्या प्रॉपर्टीज जवळजवळ सारख्या असताना सुद्धा हे एलिमेंट जे आहेत ते हे लांब लांब गेले. सिमिलरली इथं पण मॅंगनीज आला कुठं तर नॉन मेटलमध्येच, नॉन मेटलमध्ये मॅंगनीज आला. म्हणजे ह्या प्रॉपर्टीज बघा तुम्हाला लक्ष देण्यासाठी कोबाल्ट आणि निकेल फेरस आणि मॅंगनीज यांच्या पोझिशन चुकल्या. कशा चुकल्या तर वेगवेगळ्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत वरच्या आणि त्या प्रॉपर्टीज रिपीट होत नसताना सुद्धा त्यांना त्या ग्रुपमध्ये समाविष्ट केलं. त्याच्यानंतर काय होतं तर नवीन एलिमेंट्स जर सापडले तर त्यांना ॲक्युमुलेट करण्याची प्रोव्हिजन याच्याकडे नव्हती. का बरं नव्हती त्याने रिकाम्या जागा सोडल्या नाहीत.
त्याला असं त्याने असं अजून केले की 56 एलिमेंट म्हणजे आता शेवट आहे, याच्या पुढे एलिमेंट सापडणार नाही. त्यामुळे अडचण काय झाली की नवीन एलिमेंट जर सापडत गेले तर त्याला जागा कुठे ठेवायची हे त्याचं उत्तर नव्हतं त्याच्याकडे. आता सध्या आपल्याकडे 118 एलिमेंट आहेत. 118 एलिमेंट सापडलेले आहेत सगळे मिळून. आता 118 एलिमेंट त्याच्यानंतर किती सापडले बघा मग आता, तर 62 एलिमेंट नंतर सापडले. 62 एलिमेंट ठेवायचे कुठं याचं काहीच उत्तर नव्हतं त्याच्याकडे. म्हणजे नवीन सापडलेले एलिमेंट ॲक्युमुलेट करायचे ते कुठं करायचे याचं काहीच उत्तर नव्हतं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन सापडलेले एलिमेंट जे आहेत की नाही हे न्यूलँडचा लॉ जो आहे तो ओबे करत नव्हते, फॉलो करत नव्हते. न्यूलँडचा लॉ फॉलो करत नव्हते. एवढे 5 लिमिटेशन्स आहेत. परीक्षेमध्ये असा पण प्रश्न विचारतो तुम्हाला की डोबेरानर्सचं आणि लिमिटेशन्स काय होते आणि न्यूलँडचे लिमिटेशन्स काय होते. लिमिटेशन्स वेगळे, लॉ वेगळा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक अभ्यास करा, समजून घ्या परत. बरं, त्या दोघांच्या नंतर मेंडेलिव्हने एक खूप चांगला प्रयत्न केला होता आणि हा चांगला यासाठी म्हणता येईल की मॉडर्न पिरियडिक टेबलचं जे फाउंडेशन आहे की नाही या माणसामुळे झालं. मेंडेलिव्ह, दिमित्री मेंडेलिव्हचं नाव आहे, रशियन सायंटिस्ट होता. 1869 ते 72 या काळामध्ये त्याने काय केलं तर पिरियडिक टेबल जो आहे की नाही ॲक्च्युअलमध्ये तो तयार करण्याचा प्रयत्न केला. आता हे तयार करत असताना मेंडेलिव्हचं मोठेपण काय काय होतं लक्षात घ्या. मेंडेलिव्हने आहे की नाही सायन्स इज प्रोग्रेसिव्ह या वाक्याचा पुरेपूर उपयोग केला. सायन्स इज प्रोग्रेसिव्ह याचा अर्थ काय तर विज्ञानामध्ये नवीन गोष्टी काहीतरी परत सापडत जाणार आहेत त्या गोष्टीचा त्याने लक्षात घेऊन त्याने गोष्टी केल्या. म्हणजे न्यूलँडने जागा सोडल्या नव्हत्या तर याने मुद्दामून जागा सोडल्या की या ठिकाणी पर्टिक्युलर एक एलिमेंट सापडू शकतो भविष्यामध्ये. त्याला एलिमेंट माहिती नव्हता त्यावेळेस आहे की नाही तो. त्याच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज बद्दल पण त्याने प्रिडिक्शन केलं. आधीच सांगितल्या प्रॉपर्टीज अशा काय असतील आणि ज्यावेळेस एलिमेंट सापडले त्यावेळेस त्या प्रॉपर्टीज जवळजवळ एक्झॅक्टली मॅच झाल्या. म्हणजे त्याने आधीच सांगितलं भविष्यामधलं आणि त्या भविष्यातल्या गोष्टी जे आहेत या गोष्टी इथे मॅच झाल्या. हे मेंडेलिव्हचं सगळ्यात मोठेपण होतं. आता याच्यामध्ये त्याने काय काय गोष्टी वापरल्या या गोष्टी आपण समजून घेऊया. पिरियडिक टेबल तयार करण्यासाठी पिरियडिक टेबल आता काय पिरियडिक म्हणजे काय तर ठराविक काळानंतर येणारी गोष्ट, पिरियड नंतर ठराविक पिरियड 7 दिवसानंतर येणारा 8वा दिवस म्हणजे परत तोच दिवस येतो. अशा पद्धतीने काही एलिमेंट्स ग्रुप केल्यानंतर परत त्याच्यानंतर येणारे जे एलिमेंट तिने सिमिलर प्रॉपर्टीज दाखवतात हे त्याने सिद्ध केलं. आता हे करण्यासाठी त्याला खूप मोठे अभ्यास करावा लागला आणि खूप मोठे प्रयोग करावे लागले. आता हे प्रयोग काय काय होते बघा लक्षात घ्या. फंडामेंटल प्रॉपर्टी त्याने सगळ्यात महत्त्वाची वापरली ती म्हणजे न्यूलँडने वापरलेलीच ती म्हणजे ॲटॉमिक मास. एलिमेंट त्यावेळेस ॲटॉमिक एक गोष्ट लक्षात घ्या अजून ते म्हणजे ॲटॉमिक नंबर ही जी कन्सेप्ट आहे की नाही ही खूप नंतर आली. साधारणतः 1914च्या आसपास ॲटॉमिक नंबरचा शोध लागला गेला. ॲटॉमिक मास 1869च्या काळामध्ये त्याला माहिती असणं शक्य नव्हतं. ॲटॉमिक मासच्या वर ॲटॉमिक नंबर, मग ॲटॉमिक मास ही बेसिक प्रॉपर्टी मानली गेली आणि ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये एलिमेंट्स त्यांनी लावायला प्रयत्न सुरू केले. आता नुसते एलिमेंट्स लावून चालणार आहे का नाही, प्रॉपर्टीज काय सिमिलर होतात हे चेक करण्यासाठी त्याला काय सापडावं लागलं तर त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीचा अभ्यास करावा लागला. आता फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय असतं तर त्याचं मास आहे, डेन्सिटी आहे, मेटल आहे का नॉन मेटल आहे, सॉलिड आहे का लिक्विड आहे, या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये येतील त्या. मग आता या सगळ्या गोष्टींचा त्याने अभ्यास केला. त्याच्यानंतर त्याच्यासोबत केमिकल प्रॉपर्टीजचा अभ्यास करण्यासाठीचा पण त्याने प्रयत्न केला. आता केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय म्हणता तर त्याचे रिॲक्शन्स कोणासोबत कशा पद्धतीने होतात या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी. मग आता यावेळेस त्यांनी काय केलं तर एवढ्याच काही एलिमेंट्सचा अभ्यास करायचा. त्या काळामध्ये त्याला 63 एलिमेंट माहिती होते. न्यूलँड्सकडे किती मेंडेलिव्हच्या काळामध्ये 63 एलिमेंट्स माहिती होते. मग 63 एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन करत असताना सगळ्या एलिमेंट्सचे केमिकल प्रॉपर्टीज चेक करणं थोडंसं अवघड जातं आणि मग आता कोणासोबत रिॲक्शन करायची आणि कोणासोबत नाही करायची हा पण प्रश्न होता. म्हणून मग त्याने 2 एलिमेंट निवडले ते म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन. म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन सोबतचेच फक्त रिॲक्शन्स त्याने चेक केल्या सगळ्यांच्या आणि त्याच्यावरून काही प्रिडिक्शन्स केले, काही गोष्टी सांगितल्या. हायड्रोजन सोबत रिॲक्शन्स करून त्याने हायड्राइड्स गोळा केले सगळे. हायड्राइडचा काय केमिकल फॉर्म्युला तयार होते आणि ऑक्सिजन सोबत ऑक्साइड्स यांचा काय फॉर्म्युला तयार होतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे बघा कसं होतं. आता समजा सोडियम आणि पोटॅशियम असे 2 एलिमेंट आपण बघूया. त्याचे ऑक्साईड कसे तयार होतात बघा. सोडियमचं ऑक्साईड काय तयार होतं तर Na2O. पोटॅशियमचं ऑक्साईड काय तयार होतं तर K2O. फॉर्म्युल्यामध्ये बघा काय सारखं दिसतंय का तुम्हाला, काय व्हायला लागलं इथे Na2O आणि K2O या एलिमेंटसाठी जर आपण R हा शब्द घेतला तर काय फॉर्म्युला मिळतं आपल्याला जनरल तर R2O. म्हणजे सोडियम पोटॅशियम याच्यानंतर असे येणारे एलिमेंट जे आहेत की नाही हे कशा पद्धतीने दाखवतील तर R2O या पद्धतीने त्याचं ऑक्साईड तयार होईल. आता सोबत हायड्राइडचा जर आपण फॉर्म्युला बघितला तर काय मिळतं फॉर्म्युला आपल्याला. हायड्राइडचा फॉर्म्युला कसा मिळेल आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्राइड NaH, पोटॅशियम हायड्राइड KH. मग काय फॉर्म्युला मिळाला जनरल फॉर्म्युला जर आपण बघितला तर RH. आता
हे त्या काळातली एक पद्धत होती, ती म्हणजे R2O असं लिहित नव्हते त्यावेळेस, Na2O असं लिहित नव्हते त्यावेळेस. काय लिहित होते तर Na हे 2 त्याच्या डोक्यावरती असायचं आणि O म्हणजे R2O. तुम्ही जर तो मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल बघितला तर वरच्या रो मध्ये तुम्हाला दिसेल सगळ्या गोष्टी, फॉर्म्युले जे आहेत की असे दिलेले आहेत, R2O, R2O7, RO2, RO, अशा पद्धतीचे फॉर्म्युले आहेत. हे फॉर्म्युले जे आहेत की हे काय सांगतात तर R म्हणजे एलिमेंट येतो आणि O म्हणजे त्याचा ऑक्साईड. आता त्याच्या खाली चार्टमध्ये असणारे सगळे एलिमेंट जे आहेत की हे अशा पद्धतीचे ऑक्साईड दाखवतील तुम्हाला. हायड्राईड अशा याच फॉर्म्युल्यामध्ये सगळे हायड्राईड तुम्हाला खाली मिळतील. इथून हायड्रोजन आहे, लिथियम आहे, सोडियम आहे, या पद्धतीचे जे एलिमेंट्स आहेत की हे सगळे RH या फॉर्म्युल्याने हायड्राईड तुम्हाला दाखवतील. मग केमिकल प्रॉपर्टीसाठी हायड्रोजन आणि ऑक्सिजन का निवडले तर त्याचं सोपं उत्तर ते म्हणजे हे रेडिली अवेलेबल आहेत आणि इझिली रिॲक्ट होतात सगळ्यांसोबत. मग इझिली रिॲक्ट होणाऱ्या गोष्टी आहेत, परत अवेलेबिलिटी पण चांगली आहे त्यांची, म्हणजे अवेलेबल होतील केमिकल रिॲक्शन करण्यासाठी आपल्याला आणि रिॲक्शन्स पण सगळ्यासोबत करतात. म्हणून मग त्याने केमिकल प्रॉपर्टी शो करण्यासाठी या दोन गोष्टींचा अभ्यास केला आणि प्रत्येक एलिमेंट्सचं एक कार्ड बनवलं. आता 63 कार्ड त्यांनी बनवले आणि 63 कार्ड आता अरेंज करायचा प्रयत्न केला. 63 कार्ड अरेंज करत असताना त्याला काय सापडलं, ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये जर आपण हे पुट करत गेलो, कशी रँडमली अरेंज केले का नाही, ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये. तर या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केल्यानंतर त्याला असं सापडलं की काही गोष्टी आहेत त्याने रिपीट होतात थोड्या वेळानंतर, परत काही कालांतरानंतर रिपीट, परत रिपीट अशा पद्धतीने त्याला मिळतात उत्तरं. मग त्याच्यावरून त्याने काय सांगितलं तर मेंडेलिव्हचा जो लॉ आहे की नाही, हा पिरियडिक लॉ, मेंडेलिव्हचा कसला लॉ आहे, पिरियडिक म्हणजे काय, आता ठराविक वेळानंतर रिपीट होणार. मग लॉ काय सांगते तुम्हाला तो लॉ, तर तो लॉ सांगते प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. लॉ काय सांगते आपल्याला बघा, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर periodic functions of their atomic masses. हा मेंडेलिव्हचा पिरियडिक लॉ आहे. काय सांगितलं त्याने तर प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ ॲटॉमिक मासेस. आता जरा याला ब्रेक करू आणि समजून घेऊ फॉर्म्युला काय आहे, त्याचा लॉ काय आहे. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स म्हणजे हे सगळे एलिमेंट्स, सोडियम, पोटॅशियम, हायड्रोजन, ऑक्सिजन, सल्फर जे काय आहेत ते. मग प्रॉपर्टीज काय त्याच्या तर केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज म्हणजे काय त्याच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर पिरियडिक फंक्शन म्हणजे काय, पिरियडिक फंक्शन याचा अर्थ काय होतोय तर या गोष्टी ठराविक वेळानंतर रिपीट व्हायला लागल्यात. कुठल्या गोष्टी, केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी. मग या गोष्टी रिपीट काय व्हायला लागल्यात, कशावरून रिपीट व्हायला लागल्यात तर ॲटॉमिक मासेसवरती रिपीट. ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये जर आपण एलिमेंट्स लावले तर हे एलिमेंट्स आहेत की नाही एक पिरियडिसिटी शो करतात. तर पिरियडिसिटी कशाच्या संदर्भात आहे तर केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीजच्या त्या एलिमेंट्सच्या. म्हणजे अशा पद्धतीने त्याने एक लॉ आपल्याला डिझाईन करून दिला. त्याच्यामध्ये पण त्याला लिमिटेशन्स पण होते आणि काही मेरिट्स पण होते. मेरिट्स आणि डिमेरिट्स आपण जे ते बघूया. बघा व्हर्टिकल कॉलम जे होते की नाही पिरियड या टेबलमधले, व्हर्टिकल कॉलम्स म्हणजे उभ्या गोष्टी ज्या आहेत की नाही, व्हर्टिकल कॉलम्सला काय नाव दिलं त्याने तर ग्रुप नाव दिले. आता हे ग्रुप जे आहेत की नाही, हे ग्रुप किती होते 1 to 7. सुरुवातीच्या काळामध्ये 7च ग्रुप होते, 8वा ग्रुप नंतर सापडला म्हणून 8वा एक ग्रुप त्याच्यामध्ये डायरेक्ट ऍड झाल्यानंतर 8वा ग्रुप ते मेंडेलिव्हनेच ऍड केला होता. आणि आडव्याच्या हॉरिझॉन्टल ओळी आहेत की नाही, हॉरिझॉन्टलला काय नाव दिलेलं आहे, हॉरिझॉन्टलला रोज असं म्हटलेलं आहे. उभे ग्रुप्स आडव्या जे आहेत ते रोज. मासे 7 ग्रुप होते, त्याच्यानंतर 8वा ग्रुप ऍड झाला आणि रोज 1 ते 12 रो आहेत तुमच्याकडे. 1 ते 12 रो मध्ये आणि या 7 ग्रुपमध्ये त्याचं सगळ्या एलिमेंट्सचं त्यांनी क्लासिफिकेशन करून ठेवलेलं आहे. आता मेंडेलिव्हची अजून एक महत्त्वाची गोष्ट काय बघा, तुम्ही जर ग्रुप 3 आणि रो 4 बघितला तर तुम्हाला काय गोष्ट मिळते बघा. ग्रुप 3 आणि रो 4 मध्ये एक एलिमेंट जो आहे की नाही हा मिसिंग आहे. ग्रुप 3 आणि रो 4 मध्ये ॲल्युमिनियमच्या खालचा तिथे फक्त डॅश करून त्याचा ॲटॉमिक मास लिहिलेला आहे. आता ॲटॉमिक मास लिहिलेलं आहे आणि डॅश केलं याचा अर्थ काय तर तो एलिमेंट तिथे आहे पण अजून त्याचा शोध लागलेला नाही हे त्याने सांगितलं. असे बरेच डॅश तुम्हाला बघायला मिळतील. हे एलिमेंट सापडणार आहेत भविष्यामध्ये आणि त्यातल्या काही एलिमेंट्सचं त्याने प्रिडिक्शन पण केलं होतं प्रॉपर्टीजचं, केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीजचं. आणि त्याच पद्धतीने आपल्याला नंतर सापडल्यानंतर त्याचा तशाच पद्धतीने आपल्याला त्या प्रॉपर्टीज मिळाल्या. आता त्याच्यानंतर आपण बघूयाचं मेरिट्स आणि डिमेरिट्स. प्रत्येक गोष्टीचे काहीतरी गुण आणि दोष असतात, तसे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणी सुद्धा काही गुण आणि दोष आहेत ते आपण बघूया. मेरिट्स आणि डिमेरिट्स असं त्याला नाव आहे. मेरिट्स म्हणजे गुण असतील त्याचे आणि डिमेरिट्स म्हणजे दोष असतील.
मग आवर्त सारणीमध्ये या पिरियोडिक टेबलमध्ये काय काय गोष्टी होत्या त्याच्यानुसार या सगळ्या गोष्टी सापडलेल्या आहेत आपल्याला. बघा आधी मेरिट्स बघूया, म्हणजे त्याचं काय काय गोष्टी चांगल्या होत्या, दोष काय, गुण काय होते त्याचे. तर ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेर रिवाइज्ड. याचा अर्थ काय होते, तर काही ॲटॉमिक मासेस जे आहेत सुरुवातीचे पोझिशन चेंज करण्यासाठी तर याचा अभ्यास केला त्याने आणि काही एलिमेंट्सचा ॲटॉमिक मास जे आहे त्याने रिवाइज केलं. त्याच्यामध्ये एक एलिमेंट होतो तो म्हणजे बेरिलियम. बेरिलियमचं ॲटॉमिक मास जे आहे ते 14.09 होतं, ते त्याने करेक्ट करून किती केलं, 9.4. याच्यामुळे काय झालं, बोरॉनच्या आधी बेरिलियमला जागा मिळाली, बोरॉनच्या आधी बेरिलियमला जागा मिळाली. आणि आता प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आता मॅच होऊ लागल्या. म्हणजे प्रॉपर्टीज मॅच करण्यासाठी त्यांनी काही ॲटॉमिक मासेसचं रिव्हिजन केलं. त्याच्यातलं एक होतं ते म्हणजे बेरिलियम, ज्याच्यामुळे त्याला बोरॉनच्या आधी जागा मिळाली. दुसरं मेरिट काय, तर ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी व्हॅकंट प्लेसेस ठेवल्या. व्हॅकंट प्लेसेस कसं, तर सायन्स इज प्रोग्रेसिव्ह या वाक्यास त्यांनी पुरेपूर उपयोग घेतला. कसं, तर एलिमेंट्स आता आहेत 63, तर 63च एलिमेंट राहणार असं त्यांनी मानलं नाही. त्यांनी काय सांगितलं की हे एलिमेंट्स अजून सापडणार आहेत, या गोष्टी अजून असणार भविष्यामध्ये शोधू शकतो आपण. मग या गोष्टीसाठी त्यांनी व्हॅकंट प्लेसेस ठेवल्या. आणि व्हॅकंट प्लेसेस दुसऱ्या ठेवल्या नाही तर काही एलिमेंट्ससाठी त्यांनी प्रिडिक्शन पण केलं. प्रिडिक्शनचा अर्थ काय, तर त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आधीच. काय सांगितलं की यांच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज काय असतील या पण त्यांनी लिहून ठेवल्या आणि त्याच्यानुसार त्यांनी त्या जागा रिकाम्या सोडल्या. एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, ते म्हणजे त्याला त्यांनी 3 एलिमेंट सोडले, त्यांचं ॲटॉमिक मास प्रेडिक्ट केलं आणि त्यांना नावं दिली, एका बोरॉन, एका एल्युमिनियम आणि एका सिलिकॉन. एका म्हणजे काय, तर एक ने खाली म्हणजे ॲल्युमिनियमच्या खाली एक नाही, सिलिकॉनच्या खाली एक नाही, बोरॉनच्या खाली एक नाही, अशा पद्धतीने एका म्हणजे संस्कृत वर्ड येतो त्याच्यानुसार त्यांनी एका हा शब्द वापरला. त्याचा ॲटॉमिक मास त्यांनी प्रेडिक्ट केलं 44, 68 आणि 72 या तिघांसाठी. आणि त्याच्यानंतर साधारणतः 50-60 वर्षानंतर या गोष्टी सापडल्या, काही एलिमेंट्स नंतर सापडले. तर त्याचे जे प्रेडिक्शन होते की त्या प्रेडिक्शनमध्ये त्या बरोबर बसल्या गोष्टी. आणि नंतर सापडलेले एलिमेंट काय होते, तर स्कॅन्डियम, गॅलियम आणि जर्मेनियम हे 3 एलिमेंट सापडले. आणि या 3 एलिमेंट्सच्या ज्या काही प्रॉपर्टीज आपल्याला नंतर मिळाल्या, या प्रॉपर्टीज आणि मेंडेलिव्हने प्रेडिक्ट केलेल्या प्रॉपर्टीज या जवळजवळ सारख्या होत्या. म्हणजे सगळ्या प्रॉपर्टीज तिथं जसं तशा जवळजवळ मॅच झाल्या. म्हणजे ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट होती मेंडेलिव्हची. त्याच्यानंतर काय झालेलं आहे, तर मेंडेलिव्हच्या काळामध्ये आहे की नाही नोबल गॅसेस जे आहेत की नाही हे डिस्कवर झालेले नव्हते. म्हणजे हेलियम असेल किंवा निऑन असेल, आर्गॉन असेल, झेनॉन असेल, क्रिप्टॉन, रेडॉन या गोष्टी कुठल्याही माहिती नव्हत्या. मग नोबल गॅसेस हा प्रकारच माहिती नव्हता, त्यामुळे त्याच्या अरेंजमेंट करण्याचा प्रश्न झाला नव्हता. आता नोबल गॅसेस सापडल्यानंतर आता त्यांना ठेवायचं कुठं हा एक मोठा प्रश्न होता. तर हे ठेवण्यासाठी अरेंजमेंट चेंज करावं लागले असं झालं. मग त्याला काय सापडलं एक उपाय त्याच्यावरती, तर हे नोबल गॅसेस जे आहेत त्याच्यासाठी त्यांनी सेपरेट ग्रुप केला, 0 ग्रुप म्हणून त्याला नाव दिलं. आणि 8वा ग्रुप जो होता की मगाशी म्हटल्याप्रमाणे तो 8वा ग्रुप नवीन ॲड केला. आता नवीन ग्रुप ॲड करत असताना पहिल्या कुठल्याही पिरियडला त्याने टेबलला तुमच्या धक्का लावला नाही. म्हणजे पिरियड पहिला टेबल जो होता तसा ठेवला आणि नवीन ग्रुप कुठे ॲड केला, तर शेवटचा कॉलम जो आहे तो नवीन ॲड करून त्याने त्याची जागा फिक्स केली. आता ही जागा फिक्स केल्यामुळे काय झालं तशी तर पहिला पिरियडिक टेबल जो होता त्याच्यात जसा तसा राहिला आणि नवीन गोष्टी ॲड पण झाल्या. दोन्ही गोष्टींचं काम झालं, पहिल्या जागेला हलवावं लागलं नाहीत. आणि हे खूप मोठी अचिव्हमेंट होती त्याची. त्याच्यानंतर डिमेरिट्स काय होते त्याचे बघा. डिमेरिट्स म्हणजे त्याचे दोष काय होते, तर ॲटॉमिक मासेस जे आहेत की नाही इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये सगळा टेबल मांडलेला होता. त्याच्यामुळे काय झालं बघा, कोबाल्ट आणि निकेलचा ॲटॉमिक मास फोन नंबरमधलं हे सारखं आहे. मग ॲटॉमिक मास जर सारखं असेल तर कोणाला पहिल्यांदा ठेवायचं, कोबाल्टला का निकेलला. मग आता ही गोष्ट होती अडचणीची. म्हणजे ॲटॉमिक मासच्या वरती डिपेंड या 2 गोष्टी आहेत आपल्याकडे, आयसोटोप्स आणि होल नंबर ॲटॉमिक मास ऑफ कोबाल्ट आणि निकेल. आता ॲटॉमिक मासच्या संदर्भामधल्या गोष्टी असल्यामुळे काय झालं, त्याला ॲटॉमिक नंबर हा कन्सेप्ट माहिती नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची अडचण आली. जर ह्या गोष्टी त्याला आधी ॲटॉमिक नंबर हाचा शोध लागला असता त्याच्या आधीच किंवा त्याला माहिती असतं ॲटॉमिक नंबर असू शकतो असं काही, तर या गोष्टी अडचण आली नसते त्याला. मग काय झाली, ते कोबाल्ट आधी ठेवायचा का निकेल आधी ठेवायचा, मग याच्यावरून पण अडचण होती. सेम आयसोटोप म्हणजे काय असतं, तर आयसोटोप म्हणजे काय असतं बघा, तर ॲटॉमिक मास काय असतं हे तुमच्या आधी माहिती असेल पाहिजे. ॲटॉमिक मास काय असतं एखाद्या एलिमेंटचं, तर त्याच्यामध्ये असणारे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं जे काही वजन किंवा संख्या याला आपण ॲटॉमिक मास असं म्हटलं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. मग आता प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं वजन म्हणजे ॲटॉमिक मास. मग आता इथे काय होतं बघा, आयसोटोप म्हणजे काय असतं, प्रोटॉन सारखे राहतात पण न्यूट्रॉनची संख्या बदलते, त्यामुळे त्याचं वजन बदलतं. म्हणजे कार्बन 12 आणि कार्बन 14 अशा 2 गोष्टी आपण गेल्या वर्षी बघितल्या होत्या बघा, आठवतं का, कार्बन 12 आणि कार्बन 14. म्हणजे कार्बनचा ॲटॉमिक मास 12 असताना आणि 14 असताना. 14 जो आहे तो आयसोटोप आहे कार्बनसाठीचा, 12, 13, 14 असे 3 आयसोटोप आपल्याला मिळतात कार्बनचे. मग आता हे आयसोटोप जे आहेत ते काय सांगतात हे, तर याचा ॲटॉमिक मास चेंज झाला, प्रॉपर्टीज सेम राहतात पण वजन मात्र चेंज झाला. आता काय होते, कार्बन 12, 13, 14 ठेवायचं कुठं, मग आता आयसोटोपची पोझिशन कुठं असणार आहे, तर कुठं ठेवायचं, क्लोरीन आहे, क्लोरीनचा 35 आणि 37 2 आयसोटोप आहे. मग आता ठेवणार कुठे तुम्ही त्याला,
एक क्लोरीन आहे पण मास 2 झाले, मग त्याला या लॉनुसार काय होतं, 2 जागा द्यायला लागतील. जेवढे आयसोटोप असतील तेवढे. कार्बनचे 3 आयसोटोप आहेत, 3 जागा द्यावं लागतील कार्बनसाठी. मग हा प्रकार होऊ लागला. आयसोटोपचं पोझिशनची जागा जी आहे ती फिक्स करता येत नव्हती. हे पण कशामुळे आली अँबिग्युइटी, म्हणजे हा दोष कशामुळे आला, तर आयसोटोपचे शोध पण नंतर लागला. आयसोटोपचा शोध पण त्याच्यानंतर लागला. आता तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय होती, तर 2 हेवी एलिमेंट्स जर असतील, म्हणजे जड मूलद्रव्य आहेत 2, तर यांच्या दोघांच्या मध्ये किती ॲटॉमिक मास होते, आपण आता ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आपण गोष्टी लावलेल्या आहेत. त्यामुळे आता काय झालं बघा, तर समजा एखाद्या याचं ॲटॉमिक मास, एक उदाहरण म्हणून आपण घेतलं, एखाद्याचं ॲटॉमिक मास जे 200 AMU आणि दुसरा एलिमेंट आपल्याला सापडला तो म्हणजे 270 AMU. आता काय होऊ लागलं बघ, या दोघांमध्ये आपण प्रिडिक्ट करू शकत नाही की 2 एलिमेंट्स असतील, 4 असतील, 10 असतील, कारण ॲटॉमिक मासमधले इन्क्रीज जी होती की ती युनिफॉर्म नव्हती. मग ॲटॉमिक मासमधलं इन्क्रीमेंट जर युनिफॉर्म नसेल तर तुम्ही प्रिडिक्ट करू शकत नाही 2 एलिमेंटमध्ये किती एलिमेंट, 2 एलिमेंटमध्ये नवीन किती एलिमेंट्स असू शकतील, असतील का नसतील, काहीच प्रिडिक्ट करू शकत नाही. त्यामुळं ही एक मोठी खूप डेमेरिट होतं त्याचं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोझिशन ऑफ हायड्रोजन. आता हायड्रोजनच्या पोझिशनमध्ये काय अडचण होती, तर त्याने पहिलं पोझिशन दिलं त्याला आणि कोणाच्या टेबलमध्ये त्याला ठेवलं, कोणाच्या ग्रुपमध्ये ठेवलं, तर सोडियम लिथियम या मेटल्सच्या ग्रुपमध्ये, अल्कली मेटल्सच्या ग्रुपमध्ये. आता अल्कली मेटलच्या ग्रुपमध्ये असताना सुद्धा हायड्रोजन जो आहे की नाही, हॅलोजनच्या सिमिलरिटी दाखवतो प्रॉपर्टीज. हॅलोजनच्या जशा प्रॉपर्टीज नाही तशा डायटॉमिक मॉलिक्युल H2Cl2 F2 I2 डायटॉमिक मॉलिक्युल काय होतं, तर अल्कली मेटल्स सोबतच्या जे केमिकल प्रॉपर्टी आहेत की नाही त्याच्यासोबत सिमिलरिटी दाखवतो. म्हणजे हॅलोजन सोबत पण सिमिलरिटी दाखवला आहे आणि अल्कली मेटल सोबत सिमिलरिटी दाखवली. अल्कली मेटल सोबत काही सिमिलरिटी दाखवतो. आता अल्कली मेटल म्हणजे सोडियम आहे, समजा सोडियम आणि क्लोरीनचं रिएक्शन झाली तर NaCl तयार होतं. तसं हायड्रोजन आणि क्लोरीनची रिएक्शन झाली तर HCl तयार होतं. मग आता सिमिलॅरिटी झाली. मग आता या गोष्टी अशाच सिमिलॅरिटी होऊ लागल्या तर त्याची पोझिशन कुठे ठेवायची, दोन्ही ठिकाणी तो साधारण दाखवतोय. मग पहिली जागा द्यायची का अल्कली त्याला हॅलोजनच्या ग्रुपमध्ये ठेवायचं, हे मोठी अडचण होती. ती काही त्याला दूर करता आली नाही. तसं ते मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये पण एवढ्या मोठ्या प्रमाणात दूर झालं नाही, पण काही प्रमाणावरती त्याचं क्लॅरिफिकेशन देण्यात आलेलं आहे. बघ, या मेंडेलिव्हच्या ग्रेटनेससाठी की नाही 101वा एलिमेंट जर आपण शोधला त्यावेळेस त्याला आहे की नाही मेंडेलिव्हचं नाव दिलं आपण, मेंडेलिव्हियम असं नावाचा एलिमेंट आहे 101. हे जरा तुमच्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये असे किती एलिमेंट्स आहेत जी सायंटिस्ट नावाने जर चेक करा. त्याच्यानंतर खाली एक प्रश्न आपल्याला दिलेला आहे बघा, काय दिलेलं आहे, राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ ऑक्साइड्स ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स बाय रेफरिंग टू द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. एक उदाहरण तुम्हाला समजून सांगतो, बाकीचं तुम्हाला करता येईल. काय दिलेलं त्याच्यामध्ये, सोडियम आहे, सिलिकॉन आहे, कॅल्शियम आहे, कार्बन आहे. आपण कॅल्शियम बघूया. आता काय करायचं, कॅल्शियम आधी शोधा, कुठं आहे तो, ग्रुप 2 आणि पिरियड 4. आता ग्रुप 2 आणि पिरियड 4 मध्ये कॅल्शियम तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्या डोक्यावरती आहे की नाही, ग्रुप 2च्या डोक्यावरती तुम्हाला त्याचा फॉर्म्युला लिहिलेला दिसेल. तो फॉर्म्युला काय, RO. R मग सांगितलं म्हणून R काय आता इथे, तर तो एलिमेंट काय, कॅल्शियम, म्हणजे ऑक्साईड काय तयार होणार आहे, कॅल्शियम ऑक्साईड. फक्त एवढं उत्तर तुम्हाला शोधायचं. तो कशा पद्धतीने, समजा एखादा एलिमेंट आहे ज्याच्यासाठी R2O7 असा ग्रुप तुम्हाला दिलेला असेल फॉर्म्युला, R2O7 म्हणजे काय तयार होतं बघा, समजा मॅंगनीज आहे तर Mn2O7 किंवा Mn2O7, खाली लिहा पण वरले Mn2O7. अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म्युले चेक करायचे आणि लिहायचे तिथे. त्याच्यानंतर आपण बघूया तो म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबल. ज्यावेळेस मेंडेलिव्हने या टेबलचा शोध लावला त्यावेळेस आहे की नाही, ॲटॉमिक नंबर ही कन्सेप्ट त्याला माहिती नव्हती. ॲटॉमिक मासेस ही कन्सेप्ट कन्सिडर करून त्याने तो चार्ट बनवला होता. आता ॲटॉमिक नंबर त्याच्या टेबलवर त्याने नंबरिंग केलेलं आहे, पण ते कसं आहे, फक्त सिरियल नंबर आहे, 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे त्याचा ॲटॉमिक मासशी आणि याच्याशी काही देणं नाही. आता ज्यावेळेस ॲटॉमिक नंबरचा शोध माहिती नव्हता त्यामुळे ॲटॉमिक मास कन्सिडर करून जर त्याने प्रयोग केला असेल तर नंतर काय झालं की काही काळानंतर ॲटॉमिक मास, ॲटॉमिक नंबरचा शोध लागला गेला. ॲटॉमिक नंबर काय असतात जरा चेक करा, मग लक्षात घ्या. बघा, एखादा न्यूक्लियस आहे तर न्यूक्लियस जो आहे की नाही आतला भाग कशाने बनलेला आहे याचा शोध घ्यायला लोकांनी सुरू केलं. मग सायंटिस्टने सुरू केल्यानंतर आतल्या भागामध्ये त्यांना असं ऑब्झर्व झालं की आतल्या भागात पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स आहेत आणि न्यूट्रल चार्ज असलेले न्यूट्रॉन्स आहेत. कुठं, न्यूक्लियसमध्ये. आणि त्याच्या भोवती मग इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते रिव्हॉल्व होत आहेत. इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते न्यूक्लियसच्या भोवती रिव्हॉल्व होतात. आता हे जे आहे की नाही खूप अगदी न दिसणारी गोष्ट असते डोळ्यांनी, त्यामुळे हे गोष्टी समजून घ्या थोड्याशा. बघा, प्रोटॉन्स आतमध्ये आहेत, पॉझिटिव्ह चार्ज भरलेले आहे, न्यूट्रॉन्स पण सोबत आहेत. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन एकत्र झाले की ते ॲटॉमिक मास झालं.
मग आता ॲटॉमिक मास जे आहे की नाही याच्यामध्ये आपण प्रिडिक्शन करू शकत नव्हतो बऱ्याच गोष्टी. आता ॲटॉमिक नंबरचा शोध कसा लागला, तर ॲटॉमिक नंबरचं रिलेशन कसं लागलं, तर याच्यामध्ये अवेलेबल असलेला पॉझिटिव्ह चार्ज जो आहे की नाही म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा पॉझिटिव्ह चार्ज जो अवेलेबल आहे हे म्हणजे काय दुसरं तिसरं काही नसून काय आहे तो त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. आता ॲटॉमिक नंबर ही कन्सेप्ट जी आहे की नाही ही खूप युनिक ठरते क्लासिफिकेशनसाठी. का बरं, तर आता तुम्ही प्रिडिक्ट करू शकता याच्यानंतर किती एलिमेंट्स असतील, त्याच्यानंतर किती एलिमेंट्स असतील, दोघांच्यामध्ये किती एलिमेंट्स असतील, या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रिडिक्ट करू शकता. आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या होत्या की मेंडलेव्हच्या पिरियडिक टेबलमधल्या त्या ॲटॉमिक नंबरमुळे दूर झाल्या, त्रुटी ज्या होत्या त्या दूर झाल्या. आता ॲटॉमिक नंबरसोबत रिलेशन असल्यामुळं हा पिरियडिक लॉ फक्त काय चेंज होतो, ॲटॉमिक मासच्या ऐवजी ॲटॉमिक नंबर, बाकीचा लॉ तसाच राहतो. काय लॉ सांगते बघा तुम्हाला, द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स लॉ तसाच राहते. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर periodic functions of their atomic number. आता काय चेंज झालं, फक्त ॲटॉमिक मासच्या ऐवजी ॲटॉमिक नंबर ही गोष्ट आली. आता इथं पण तसंच मागासारखाच. त्याला जर आपण ब्रेक केलं तर आपल्याला काय होतं, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. प्रॉपर्टीज काय, केमिकल फिजिकल प्रॉपर्टीज. त्याच्या वेगवेगळ्या ज्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज आहेत की नाही या प्रॉपर्टीज. काय, पिरियडिक फंक्शन्स. पिरियडिक फंक्शन्स म्हणजे काय, ठराविक वेळानंतर रिपीट होणार आहेत, त्या रिपीट होत राहणार. कशावरती डिपेंड आहेत त्या ॲटॉमिक नंबरवरती. आता ॲटॉमिक नंबरवरती डिपेंड असणाऱ्या गोष्टी आहेत की या मॉडर्न पिरियडिक लॉ याला म्हटलं जातं. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. हा मॉडर्न पिरियडिक लॉ याच्यावरती डिपेंड असलेला मॉडर्न पिरियडिक टेबल, ज्याला लॉंग फॉर्म ऑफ टेबल असं म्हटलं जातं. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.